पण पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा जो उमेदवार आहे त्याला बीजेपीच्या नावावर की बीजेपीच्या चिन्हावर मतं मागण्याचा मूलभूत अधिकार आहे का हो? हा प्रश्न मी पुणेकरांना आपल्या माध्यमातून विचारतो. तुम्हा सगळ्याचे या पुण्याचे लाडके गिरीश बापट साहेब जे आमदार होते, पालकमंत्री झाले, खासदारी होते, सगळ्या जातीपंथाच्या लोकांना घेऊन चालण्याची भूमिका आणि वैचारिक ठेवण होती. 2007 मध्ये कोणी त्यांचं ऑफिस तोडलं हे पुनश्च पुणेकरांनी आठवण करून घ्यावं. नुसतं त्यांचंच नाही तोडलं, पक्षाचं सुद्धा ऑफिस कोणी तोडलं. पुणेकरांनी विसरू नये, कारण शेवटी हा काही भातुकलीचा खेळ नाही आहे. खासदार म्हणजे एका नगरसेवकची निवडणूक नाही आहे, ही निवडणूक देशाची आहे, आयडिओलॉजी आहे. आणि मग अशा याच्यामध्ये कुठल्या व्यक्तिमत्वाला मत दिल्यानंतर तो व्यक्तिमत्व त्या उच्च स्तरावर जाऊन कशा प्रकारची भूमिका मांडणार हा त्याचा महत्वाचा विषय आहे. बाळ गंगाधरराव टिळकांचा वारसा असलेला पुणे, महात्मा ज्योतिबा फुले यांचा वारसा असलेला पुणे, असा मोठा वैचारिक आणि सांस्कृतिक वारसा असलेला पुणे, त्या पुण्याचा प्रतिनिधी उद्या देश पातळीवर गेल्यानंतर ज्यावेळेस ते अनालिसिस होईल तर त्यावेळेस पुण्याच्या सतत विवेक बुद्धीने निवडलेला उमेदवार कोण याची तिथे नक्कीच चर्चा होईल. की गिरीश बापट साहेबांच्या ऑफिस तोडणारे व्यक्ती कोण, कशासाठी तोडलं होतं? गिरीश बापट साहेबांनी मोठा काय गुन्हा केला होता का त्यावेळेस, की त्यांनी पक्ष सोडला होता त्यावेळेस, किंवा पक्षाच्या विरोधात काही भूमिका घेतली होती का त्यांनी? मग पक्षाचं सुद्धा ऑफिस जुनं ऑफिस ना, जुनं ऑफिस जुनं ऑफिस, आणि त्या जुनं ऑफिस जेव्हा बीजेपीचं तोडलं तर कुठल्या कुठल्या नेत्यांचे फोटो खाली जमिनीवर आपटले होते. त्यावेळेसच्या जून महिन्याचा 2007च्या जून महिन्याच्या फर्स्ट वीकच्या पेपरमध्ये बरेच गाणे लिहून आले होते. त्याचा सुद्धा पुण्याच्या लोकांना विसर पडू नये ते पुन्हा आठवण करा.